हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बोटनेक गळा. बोटनेक गळ्यामध्ये आपण ड्रॉप शेपचा हा गळा पाहणार आहोत आणि हे जे ब्लाऊज आहे ते 36 मापाचं आहे. तर पूर्ण उंची 15.5 घेतलेली आहे आणि शोल्डर हे 7.25 घेतलेलं आहे. मोंढा हा आपला 6.5 घेतलेला आहे. कारण की जे आपलं बोटनेकचं असतं ना ब्लाऊज, ते ना शोल्डरमध्ये थोडं लूज असणं एकदम आवश्यक असतं, कारण की ते ओढलं जात नाही. मोंढा पण त्याचा थोडा लूज हवा, म्हणजे जेणेकरून जो आपला गळा असतो तो व्यवस्थित असा बसतो. तर बघू शकता, शोल्डर हे 3.5 इंचाचं ठेवलेलं आहे मी आणि जो गळाची जी रुंदी आहे ती 4.25 इंचावर ठेवलेली आहे. या पद्धतीने ठेवलेली आणि जी गळ्याची लांबी आहे ती 4 इंचावर घेतलेली आणि त्याचा आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर हा बॉक्स तयार केल्या गेल्यानंतर आपल्याला पूर्ण जो आपला रेग्युलरचा जो गळा असतो, तुमचा किती इंचाचा असतो त्या पद्धतीने तुम्हाला तो गळा ठेवायचा आहे. तर हा गळा मी पूर्ण जो गळा तर कस्टमरचा जो साधा गळा असतो रेग्युलरचा डीप गळा, त्यानुसार पहिले मी त्याला उंची त्याची टाकून घेतलेली आणि 2.5 इंचावर बरोबर बॉटमला आणि जो 4 इंचाचं मार्किंग केलं आहे तिथं आपल्याला दोघी ठिकाणी 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा असं रॅक्टँगलचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. आता आपण दोघी गळ्याला शेप देऊन घेऊया. खालचा मी अगोदर ड्रॉप शेप देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला वरचा जो गोलाकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. असा ड्रॉप शेप अगदी छान आणि असं व्यवस्थित द्यायचा आहे. त्यानंतर ह्या गोलाकार आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा. हा बोटनेक आहे आणि खालचा ड्रॉप शेप आहे. तर याला व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची. तर कटिंग आपण जसं ड्रॉ केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची. तर बघू शकता, अशा पद्धतीने ड्रॉप गळा झालेला आहे तयार. त्याला अजून मी थोडा खोलगट आकार देणार आहे, म्हणजे जेणेकरून तो अगदी छान असा पसरट असा तयार होईल. कस्टमरला डीप गळा आवडतो, त्याकरता मी थोडा ब्रॉडच घेतलेला आहे खालचा आकारसुद्धा. आता पाहू शकता किती सुंदर असा आपला हा ड्रॉप तयार झालेला आहे. त्यानंतर बघू शकता, थोडं स्किप झालं होतं माझ्याकडनं. तर जसं आपण पाठीचा भाग जो आहे ते कमरेच्या साईडने जसं आपण पलटून घेतो, त्याला पलटून घेतला आणि त्यानंतर जो आता ड्रॉप शेप आहे त्याला आपण अशी व्यवस्थित अशी बरोबर काठाकाठाने शिलाई देऊन घ्यायची, एक पायाचं मार्जिन देऊन. आता ही शिलाई देताना तुम्ही जर फर्स्ट टाईम जर स्टिचिंग करत असणार तर जे पेपर पिन असतं तुम्ही त्याचा वापर इथं करू शकता. तर मी काही वापर केलेला नाही आहे. व्यवस्थित असं कसं, म्हणजे आपण नेहमी जर शिवत असलो तर आपली प्रॅक्टिस ही व्यवस्थित अशी होऊन जाते. तर या पद्धतीने आपल्याला गळ्याला पूर्ण आकाराला असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चारही बाजूंनी पॅक करून कटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण ब्लाऊजची जी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स वगैरे लावून आपल्याला बॅक साईड पूर्ण तयार करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण याला गोल्डन कलरची एक पायपिंग लावणार आहोत. गोल्डन कलरची पायपिंग लावल्याने ना लुक इतकं सुंदर येणार आहे, खूपच छान असं दिसणार आहे. म्हणजे जी मॅट फिनिशिंग असते ना ती आपल्या ब्लाऊजला तयार होणार आहे. कारण की साडी जी आहे ती प्लेन आहे, तिला जास्त वर्क नाही आहे. फक्त काठाला जे आहे ना कर्व आकाराची झिगझॅग जी डिझाईन असते ना तीच आहे. तर जास्त भरलेली नाही आहे, म्हणून मी जे वर्क जे आहे त्यांच्या थ्रेडचं वर्क आहे त्याच्यावर. तर जितकं म्हणजे भरलेली साडी असली किंवा थोडीफार अशी धाग्याने वर्क केलेली साडी असली तर त्याच्यावर जे ब्लाऊज आहे जितकं तुम्ही सिंपल स्टिच करणं, जितकं सिंपल गळे असणार तितकं ते सुंदर असं दिसतं आणि प्लेन साडीवर भरलेलं जे ब्लाऊज असतं ते छान वाटतं. तर बघू शकता तुम्ही, आता जी गोल्डन कलरचा मी फॅब्रिक घेतलेलं आहे त्याची क्रॉसमध्ये पट्टी काढून घेतलेली आहे आणि नेहमी जशी आपण पायपिंग लावतो त्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला अशी पायपिंग लावून घ्यायची पूर्णपणे. एक पायाचं मार्जिन देऊन आपल्याला पूर्णपणे ह्या जो वरचा बोटनेक गळा आहे आणि खालचा ड्रॉप जो गळा आहे तो व्यवस्थित असा आपल्याला फिनिशिंगने पायपिंग लावून घ्यायची.
पायपिंग लावताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की जी आपण पायपिंग लावत आहोत ती अगदी फिनिशिंगने लागली पाहिजे आणि कुठेही ब्लाऊजचा कपडा किंवा पायपिंगचा जो कपडा आहे तो सुटलेला नको पाहिजे. तो अगदी फिनिशिंगने आणि व्यवस्थित असा स्टिच झाला पाहिजे. त्याकरता खात्री करून घ्यायची की आपली जी पायपिंगची पट्टी जी लावली ती व्यवस्थित अशी लागलेली आहे का नाही. तर बघू शकता जिथं आपले कोण येतात तिथं आपल्याला प्लेट्स घ्यायची नाही आहे. तिथून फक्त जसं आपण स्क्वेअर गळ्यासाठी कसं स्टिच करतो त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. व्हिडिओ याकरता इथं हळू केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला ते कळलं पाहिजे. आणि एक पायाच्या मार्जिनपेक्षा जास्त आपल्याला मार्जिन द्यायचं नाही तर जी आपली पायपिंग आहे ती एकसारखी येणार नाही आणि लहान मोठी होईल पायपिंगसुद्धा तुमची बसणार नाही. तर या पद्धतीने पट्टी लावल्या गेल्यानंतर आपल्याला पूर्ण जो गोलाकार तयार झाला आहे गळ्याचा त्याला पूर्णपणे आपल्याला कट्स लावून घ्यायचे. आणि जो एक्स्ट्राचं जो फॅब्रिक आहे गोल्डन कपड्याचं ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे. तर ह्या ज्या छोटे छोटे टिप्स असतात त्यात जर आपण फॉलो केल्या तर जो आपला बॅकनेकचा जो गळा असतो किंवा फ्रंटचा जो गळा असतो तो अगदी फिनिशिंगने उठावदार हा दिसतो. तर अशा पद्धतीने कट्स लावल्या गेल्यानंतर आपल्याला ही पायपिंग पूर्णपणे लावून घ्यायची आहे. तर अशी सुंदर अशी आपली ही पायपिंग तयार होणार आहे आणि गळासुद्धा खूप सुंदर आपला दिसणार आहे. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी हे जे तुम्ही डिझाईन पाहत आहे ते इतरांनासुद्धा शेअर करा की कशा पद्धतीने फिनिशिंगने बोटनेक गळा ड्रॉप शेपचा गळा कसा सुंदर आपला तयार होऊ शकतो. ते पण पायपिंग लावून आणि लेस न लावता तरी हा गळा खूप सुंदर असा दिसणार आहे कारण की आपण त्याला गोल्डन कलरची विदाऊट अशी पायपिंग लावलेली आहे. त्यामुळे खूप सुंदर आणि उठावदार हा गळा दिसणार आहे. तर ही पायपिंग झाल्यानंतर याला एक दाबटीप टाकायची. जशी आपण पायपिंगला जी शिलाई टाकली त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून ही दाबटीप पूर्ण द्यायची काठाकाठाने. तर अशा पद्धतीने पूर्ण शिलाई दिल्या गेल्यानंतर बघू शकता गळा अगदी सुंदर असा आपला तयार होतो. त्यानंतर मी तयार करणार आहे दोरी. तर मी कपड्याचीच दोरी तयार करून घेणार आहे. बघू शकता किती फिनिशिंगने हा गळा तयार झालेला आहे. खूप सुंदर झालेला आहे गळा तयार. बोटनेक गळा घातल्यावर खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता, पण हा बिना लेस विदाऊटच खूप सुंदर असा दिसत आहे. तर आपल्याला दोरी तयार करून घ्यायची. नॉट तयार करण्यासाठी बघू शकता मी या पद्धतीची एक स्ट्रीप घेतलेली कपड्याची आणि तिची आपल्याला आता नॉट तयार करून घ्यायची. तर नॉट आपल्याला व्यवस्थित आणि छान अशी तयार करायची. तर त्याच्यासाठी आपल्याला एक पायाचं मार्जिन देऊन आपल्याला व्यवस्थित अशी इथं एक शिलाई टाकून घ्यायची. तर पाहू शकता अशी आपल्याला ही नॉट तयार करून घ्यायची. तर हे जे लूप असतं ना, हे जे एक नॉट तयार करायचं एक लूप मिळतं, तर हे बाजारात तुम्हाला सहजपणे मिळू शकतं. तुम्ही नक्की परचेस करा. दोरी बनवण्यासाठी खूप उपयोगी असं आहे. तर पाहू शकता मी या पद्धतीने अशी ही दोरी तयार केली. पहिल्यांदा दाखवलं तेव्हा आहे ना फोन आलेला होता म्हणून त्याकरता तो व्हिडिओ मला तिथं स्किप करावा लागला. तर परत मी तुम्हाला दाखवत आहे की लूपमध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित अशी अटॅच करून ही दोरी आपल्याला पलटून घ्यायची. तर दोरी अशी एकसारखी तयार होते आपली आणि कुठेही आपल्याला म्हणजे सुईने जे त्रास होता तसे त्रास होत नाही. खूप सुंदर आपली ही दोरी अशी तयार होते. तर पाहू शकता खूप सुंदर दोरी तयार झाली. लटकन तयार करून घेतलेले आणि बॅक साईडला मी ते लटकनसुद्धा लावून घेतलेले आहेत. तर दोरी तयार करताना थोडासा जो फर्स्ट टाईम जो असतो त्याला थोडासा म्हणजे तुमचा कपडा जर कॉटनचा असला तर थोडं तुम्हाला म्हणजे हळूवारपणे तिला काढावी लागेल आणि तुमचा सिल्कचा जर कपडा असला तर ती लगेच काढून लगेच तयार होऊन जाते. कारण की सिल्कचा कपडामध्ये ना दोरी करताना खूप त्रास काही होत नाही. ती लगेच सहजपणे उलटवली जाते. हे कॉटनचा कपडा असल्याकारणाने थोडं आपल्याला ओढायला हार्ड जातं कारण की कॉटनचा जो कपडा असतो तो एकमेकाला चिटकतो, त्यामुळे थोडा आपल्याला हार्ड जातो. त्याकरता थोडंफार हळूवार जर केलं काम तर अगदी फिनिशिंग तयार होतं. तर बघू शकता या पद्धतीने आपली जी दोरी आहे ती तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे मी तिला पलटून घेतलेली आहे. अशी सुंदर अशी व्यवस्थित आपली दोरी ही तयार झालेली आहे.
तर 2 दोऱ्या मी अशा तयार करून लटकन लावून तयार करून घेतलेल्या आहे. एकदम छान अशी गोल अशी आपली ही दोरी तयार झाली. जो बोटनेकचा गळा आहे त्याला मी अशा डोऱ्या ह्या लावून घेणार आहे. दोरी लावताना सुद्धा जी आपण दोरीला टीप देतो ती अगदी फिनिशिंगने व्यवस्थित अशी दिली गेली पाहिजे, जेणेकरून जेव्हा कस्टमर ही दोरी पॅक करतो, लावतो, त्यांची गाठ बांधतो, तेव्हा ते जे आहे ते एखाद्या वेळेस तुटण्याची दाट शक्यता असते. म्हणून शक्यतो मॅचिंग धाग्याची ना बारीक टीप करून घ्यायची आणि ती त्याच्यावर द्यायची, जेणेकरून जी दोरी आहे ती अगदी व्यवस्थित अशी पॅक अशी बसते. तर आपली हे पूर्ण गळा तयार झालेला आहे. बघू शकता फिनिशिंगने खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे. तर याला लेस नाही लावली तरी पण हा गळा खूप सुंदर दिसतोय. तर बोटनेक गळ्यामध्ये तुम्हाला जर याला पायपिंग लावायची नसली तर तुम्ही कॅनव्हास लावून सुद्धा हा गळा तयार करू शकता आणि विदाऊट कॅनव्हाससुद्धा हा गळा तुम्ही तयार करू शकता. पण पायपिंग केल्याने जे लूक येतं ब्लाऊजला ते खूप सुंदर आणि खूप छान असं फिनिशिंगने दिसतं. जेव्हा हे ब्लाऊज वेअर केलं जाईल तेव्हा खूप सुंदर असं दिसणार आहे. तर बघू शकता असं छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली ह्या ब्लाऊजची डिझाईन बोटनेकची तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांनासुद्धा तुम्ही माझे हे व्हिडिओ शेअर करू शकता. खूप छान असे व्हिडिओ असतात तर नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. बाय बाय.